मी सुशील रूपाजी चौगुले, माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य, सावंतवाडी तालुका प्रमुख. आम्ही 26 जानेवारी रोजी 3 उपोषणांच्या मागण्यासाठी इथे बसलो. प्रथम मागणी जी आहे ती मडुरा देऊळवाडीतली आहे. जे प्रितेश गवंडी आहेत त्यांची 11,000 व्होल्टची विद्युत वाहिनी होती, ही रस्त्याच्या पलीकडे होती. ती काढून त्यांनी या मुलाच्या गॅरेजवरून घातली. आता प्रॉब्लेम असा होतो की गाडी, याचं सर्व्हिसिंग सेंटर आहे, गाडी धुवायला गेल्यानंतर वर पाणी बसतं आणि त्या मुलाला शॉक येतो. त्यामुळे त्याचे 4-5 कामगार मरू शकतात. त्याची जबाबदारी कोण घेणार, याची जीवाची जबाबदारी कोण घेणार. मागणी क्रमांक 2 आहे. 4 महिने झाले साटेली ग्रामपंचायत तर्फे सातारडा तालुका सावंतवाडी 4 महिने झाले सर्व पेपर दिले, पण घर बांधणी परवानगी ग्रामपंचायत देत नाही. त्याचप्रमाणे आपण इथे बघू शकता की हा शासकीय कार्यालय, कोणताही सण न करण्याचे आदेश असताना सरपंच ही श्रावणी नाईक आहेत साटेली तर्फे सातारडाची, ते आपल्या पतीला केक भरवत आहेत, बर्थडे साजरा करत आहेत. इथे यांचा पती शासकीय कामकाजात हस्तक्षेप करत आहे. आणि क्रमांक 3 हा 23 नंबर ग्रामपंचायत रस्ता होता, ग्रामपंचायत साटेली तर्फे सातारडा. तो अनुक्रमांक 370 जिल्हा परिषदकडे वर्ग झालेला असताना हा रस्ता शासकीय मालकीचा असताना देखील आपण इथे बघू शकता की सदर रस्ता हा आपला खासगी मालकीचा असल्याचा फलक हा नाबर म्हणून आहेत, कोणतरी शैलेश नाबर म्हणून साटेली तर्फे सातारडाचे, त्यांनी लावलेला आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग, की हा नाबर जो आहे याने शासकीय रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे, त्यामुळे याच्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. सकाळपासून ठोस आश्वासन दिलं का? 2 विषय माझे जे आहेत ते स्वतः सीओ साहेब इथे खेबुडकर साहेब आलेले होते. त्यांनी आश्वासन दिलंय की 2 दिवसात काय असेल ते आम्ही निरसन करू, आपल्या शंकेचं किंवा आपली जी काय प्रॉब्लेम आहे ते आम्ही सोडवू. हे 2 आहे दिलेले आहेत त्यांनी. आणि आता राहिला तिसरा विषय फक्त आता मडुऱ्यातला राहिलेला आहे, पोलच्या संदर्भातला. ते 5-6 वेळा त्यांचे अधिकारी येऊन गेले, ठोस आश्वासन अजून दिलेलं नाही अथवा पोल काढण्याची कोणतीही कारवाई अथवा कार्यवाही केलेली नाही. ती ज्यावेळी देतील त्यावेळी आम्ही उपोषण स्थगित करू. जर नाही दिली तर हे आमरण उपोषण असंच चालू राहील. आणि माझ्या जीविताचं काय बरं वाईट झाल्यास हे महावितरण सावंतवाडी, महावितरण बांदा आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 1 अभियंता अजित पाटील आणि प्रमोद मोडक हे जबाबदार असतील. धन्यवाद.